भूतानि समागतानि भूमानि वायानि व अन्तरिक्षे सब्बेव भूता सुमना भवन्तु अथोपि सकच्च सुनन्तु भासितं। विश्ववंदनीय विश्वशांतिदूत महामानव तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करतो। आजच्या या मंगलमय प्रसंगी, या वर्षावसाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये विश्वशांती बुद्धविहार पवननगर येथील सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, त्याचप्रमाणे प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा सातत्याने धम्मदेशना श्रवण करणारे सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व आपणा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आजच्या या मंगलमय प्रसंगी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी देशना आपण बघत आहोत। यापूर्वीच्या देशनेमध्ये रतनसुत्ताचा पूर्वार्ध आपण बघितला, म्हणजे रतनसुत्ताच्या संदर्भामध्ये भगवंताने जे वैशालीच्या सीमेवरती जे रतनसुत्ताचा पाठ केला आणि वैशालीमध्ये असणारी जी रोगराई आहे, दुर्भिक्षा आहे, अन्य प्रकारे मनुष्य जे मृत्यूला प्राप्त होत होते, या सर्व प्रकारच्या दुःखाला नष्ट करण्यासाठी भगवंताने वैशालीच्या सीमेवरती लिच्छवी लोकांच्या विनंतीला मान देऊन भगवंत वैशालीमध्ये आगमन करत असतात आणि सीमेवरती भगवंताने पाऊल ठेवताच निसर्गामध्ये पूर्णतः वातावरण बदलते आणि संपूर्ण पाऊस त्या ठिकाणी पडत असतो। यानी दभूतानी समागतानी, अशा प्रकारे यंकिंची रत्नन लोके हे वचन जेव्हा भगवंत म्हणतात तेव्हा संपूर्ण पाऊस पडून तेथील पूर्णपणे जी रोगराई आहे ती पूर्णपणे नष्ट होत असते। तर भगवंताचं कशा प्रकारे राजा बिंबिसाराने स्वागत केलं आणि लिच्छवी लोकांनी भगवंताचं कसं स्वागत केलं, या पूर्वीच्या देशनेमध्ये आपण बघितलं। म्हणजे रतनसुत्ताची जी पूर्व पीठिका होती त्या संदर्भामध्ये आपण यापूर्वी देशना श्रवण केली। आजपासून रतनसुत्ताच्या संदर्भामध्ये एका गाथेचं विश्लेषण आजच्या धम्मदेशनेच्या निमित्ताने आपण करणार आहोत। तर आज पहिली गाथा या ठिकाणी आपण थोडक्यामध्ये त्याचं विश्लेषण बघूया। भगवंत असे म्हणतात की यानी दभूतानी समागतानी भूमानी वायानी व अनंतलिखे, म्हणजे जे काही भूमिगत आहेत किंवा अंतरिक्षातील जे काही म्हणजे भूत आहे, असं भूत हा शब्दप्रयोग या ठिकाणी केला गेला आहे। म्हणजे भूमिगत म्हणजे या भूमीवरती राहणारे सुद्धा आणि अंतरिक्षातील सुद्धा सर्व प्रकारचे भूते, असा एक शब्दप्रयोग या ठिकाणी केला आहे, ज्याला बौद्ध साहित्यामध्ये अमानुष्य असं म्हटलेलं आहे। खरं तर या निसर्गामध्ये जीवन जगत असताना ह्या ज्या संकल्पना आहे, या संकल्पना आपण चिकित्सक बुद्धीने समजून घेण्याचा प्रयत्न म्हणजे केला गेला पाहिजे
आणि चिकित्सक रूपाने जर या संपूर्ण संकल्पना आपण जर समजून घेतल्या तर अमानुष्य असं भगवंतांनी म्हटलं आहे. म्हणजे जेव्हा भगवंत असे म्हणतात की अतृप्त म्हणजे अतृप्त मनाने मनुष्य जेव्हा जेव्हा मृत्यूला प्राप्त होत असतो तर तसं तर ती आपल्या मनाची मानसिकता असते. म्हणजे आपलं जे चित्त आहे आपल्या चित्ताची आपल्या मनाची ही मानसिकता असते. कारण ज्या लोकांच्या सहवासामध्ये आपण दीर्घ काळापर्यंत म्हणजे राहत असतो, मग आपले पती असतील, आपली पत्नी असेल, आपला भाऊ असेल, आपली बहीण असेल, आपले माता पिता असतील, जर भगवंत असे म्हणतात की असंतुष्ट मनाने आपले अपतेष्ट आपले नातेवाईक जर मृत्यूला प्राप्त होत असतील तर कधी कधी असं पण म्हणत असतो की माझ्या स्वप्नामध्ये ते आले आणि अशा अशा प्रकारे मला ते दृश्य दिसलं. तर आपल्या मनाची ही मानसिकता असते, आपलं जे मन आहे, कारण आपण त्यांच्या सहवासामध्ये राहतो आणि साहजिकच आहे की आपलं रक्ताचं नातं असल्या कारणाने त्यांच्या रूपाने किंवा त्याचे जे काही रूप असतील, कारण त्यांना आपण पाहतच असतो. आणि मनुष्याची जी स्मृती आहे तर या काळामध्ये या वेळेमध्ये म्हणजे 1 वर्षापूर्वी 2 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी भगवंत असे म्हणतात की अनेक जन्मानंतर आपण त्या आपल्या स्मृतीला जागरूक करू शकतो. कारण भगवंताने अनेक प्रकारच्या जन्मामध्ये मी काय होतो, मी काय केलं, मी कुठे होतो, कसे कुशल कर्म केले, कसे पुण्यकर्म केले, पुब्बानुसती ज्ञान ज्याला म्हटलं आहे म्हणजे पूर्वजन्माचं ज्ञान हे भगवंताला असतं. आणि मनुष्याची स्मृती सुद्धा तशाच प्रकारची असते. तर त्या स्मृतीच्या द्वारा आपल्या सहवासामध्ये राहणारे जे काही लोक असतात तर ते आपल्याला आठवतात. आणि कधी कधी एखादा मनुष्य रागिष्ट असेल, द्वेषी असेल, लोभी असेल, तर तशा प्रकारे त्याच्या त्या सद्गुणाच्या द्वारा आपल्या मनामध्ये अशा प्रकारचा एक भ्रम उत्पन्न होत असतो की अशा अशा प्रकारचा व्यक्ती मग मला मारण्यासाठी येत असेल, माझ्यासोबत वैरत्व करण्यासाठी येत असेल, कारण ती आपल्या मनाची ही मानसिकता असते. असं स्वभावता जर आपण असं म्हटलं की भूत म्हणजे जसं एखादा मनुष्य आहे, त्या मनुष्याचा देह आहे, हात आहे, पाय आहे, डोका आहे, शरीर आहे, आणि तशा प्रकारचा एखादा भूत आहे की ज्याचा हात आहे, पाय आहे, डोका आहे, असं प्रत्यक्ष रूपाने जर दृश्य आपण म्हटलं तर ते काही शक्य नसतं. तसं काही नसतं. तर मनाची ही मानसिकता आहे. म्हणजे असंतुष्ट चित्ताने एखादा मनुष्य जर मृत्यूला प्राप्त होत असेल आणि तो आपला अपतेष्ट असेल, नातेवाईक असेल, तर तशा प्रकारे तशी भावना उत्पन्न होत असते. आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून जर त्याच्या समोर तसं जर काही असेल तर मग ते केवळ अरहंत जे असतात भिक्षू, तर ते अरहंत भिक्षू तशा प्रकारे म्हणजे सांगू शकतात. परंतु या लेवलवरती जर आपण चिंतन म्हणून जर केलं असेल तर मानसिक मनाची अवस्था ती अशा प्रकारची असते. अशा प्रकारे भगवंताच्या सिद्धांताला अनुसरून सुद्धा आपण समजू शकतो. आणि त्यामुळे या भूमीवर राहणारे किंवा भूमीमध्ये जे मृत्यूला प्राप्त होणारे जे काही सजीव असतील, सत्व असतील, किंवा मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर जे अंतरिक्षामध्ये असेल किंवा देवताच्या भूमीमध्ये असतील किंवा नरक भूमीमध्ये असतील किंवा अन्य प्रकारच्या अरूप भूमीमध्ये असतील किंवा कुठल्याही प्रकारच्या या भूमीमध्ये असतील, तर तशाही प्रकारच्या सर्व प्रकारची जे काही त्याला भूताची संज्ञा दिली समजून घ्या असं म्हणूया आपण, तर ते अंतरिक्षातील जे काही भूत असतील या सर्वांनी म्हणजे एकत्रपणे ते जमावे. त्या सर्व जे काही अदृश्य पद्धतीने किंवा अमानव अमनुष्य असतील त्या सर्वांनी एकत्रित जमावे आणि भगवंताच्या या सुभाषित वाणीला त्यांनी श्रवण करावे. कारण असंतुष्ट असणारा मनुष्य, दुःखी असणारा मनुष्य, बेचैन असणारा मनुष्य, कष्टी असणारा मनुष्य, नैराश्यामध्ये जीवन जगणारा असणारा मनुष्य, या सर्व प्रकारच्या मनुष्याने भगवंताच्या या श्रेष्ठ देशनेला श्रवण करावे अशा प्रकारचं आव्हान या पहिल्या गाथेमध्ये केलं आहे. आपण आता आनंदित झालं पाहिजे. म्हणजे जे तुम्ही दुःखी आहात, कष्टी आहात, बेचैन आहात, नैराश्यामध्ये तुम्ही जीवन जगत आहात, तर भगवंताच्या या वचनाला अनुसरून तुम्ही आता आनंदित व्हा. तुम्ही स्वतःला सुख माना. कारण ही भगवंताची वाणी ऐकल्यामुळे तुमचं जे काही दुःख आहे ते सर्व प्रकारचं दुःख तुमचं हे नष्ट होणार आहे. कारण तुमच्या हितासाठी, तुमच्या सुखासाठी, तुमच्या कल्याणासाठी भगवंत ही सुभाषित वाणी म्हणत आहेत. कारण असं म्हटलंय येथेच सक्कच्च सुनंतु भासितं, म्हणजे भगवंताची ही जी सुभाषित वाणी आहे, म्हणजे भगवंताची
जी सुभाषा आहे, सुभाषित वाणी आहे, ती अत्यंत महत्वपूर्ण आहे. या वाणीला अत्यंत नम्रतापूर्वक, श्रद्धापूर्वक आपण श्रवण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जसं परितदेशना आपण करतो, परित्राण पाठ ऐकत असतो, सक्कच्च सुनंतु भासितं असं म्हटलं आहे. म्हणजे बुद्धाची वाणी जर श्रद्धापूर्वक जर आपण श्रवण केली तर त्याचा लाभ होत असतो. जर बुद्धाची वाणी आपण श्रद्धापूर्वक जर श्रवण केली नाही तर त्याचा कुठल्याही प्रकारचा लाभ आपल्याला होत नाही. जसं परित्राण आपण घेत असतो, परितदेशना करतो, अनेक लोकांना असं वाटतं की परित्राण घेतल्यामुळे काय लाभ होणार आहे, काय फायदा होणार आहे. परंतु काही लोक असं म्हणतात की परित्राण केल्यामुळे आमचे सर्व दुःख नष्ट होतात, नाहीसे होतात. आणि होतही तसं, कारण रतनसुत्ताचा पाठ जेव्हा भगवंत या वैशाली नगरीमध्ये करत असतात तर वैशाली नगरीमध्ये उत्पन्न होणारं सर्व प्रकारचं दुःख, सर्व प्रकारचं भय, सर्व प्रकारचं रोग त्या ठिकाणी पूर्णपणे नष्ट होत असते, नाहीस होत असते. कारण लिच्छवी जे काही राजे लोक आहे तर ते भगवंताला अत्यंत सन्मानपूर्वक निमंत्रित करत असतात. अगदी गंगा नदीच्या तीरापासून ते वैशाली पर्यंत अत्यंत सुंदर अशा प्रकारे भगवंताचं ते फुलाने रस्ता सजवत असतात. अत्यंत नम्रतापूर्वक, गौरवपूर्वक भगवंताला ते निमंत्रित करतात. आणि जर भगवंताला एवढं गौरवपूर्वक जर ते निमंत्रित करत असतील, आदरपूर्वक जर निमंत्रण करत असतील तर साहजिकच आहे सन्मानपूर्वक भगवंताची वाणी ते श्रवण करणार आहेत. आणि त्यामुळे भगवंताच्या वाणीला आपण श्रद्धापूर्वक श्रवण केलं पाहिजे. परितदेशना जर आपण आपल्या घरामध्ये घेत असेल, परित्राण पाठ जर आपण आपल्या घरामध्ये घेत असेल तर आपल्या चित्तामध्ये श्रद्धा असेल, नम्रतापूर्वक आपण ते परितदेशना श्रवण करत असेल. कारण भगवंत असे म्हणतात की परितदेशना ही 3 कारणामुळे सफल होत असते. आपण जे परित्राण आपल्या घरामध्ये घेत असतो तर 3 कारणामुळे कुठल्याही प्रकारचं परित्राण हे सफल होत असते. पहिली गोष्ट, आपण जेव्हा परित्राण घेत असतो तर त्या परित्राण पाठामध्ये जर आपल्या कर्माची बाधा जर होत नसेल, आपल्या कर्माची बाधा अत्यंत महत्वपूर्ण आहे. तर मिलिंद प्रश्नामध्ये याच्या संदर्भामध्ये विश्लेषण आपल्याला पाहायला मिळते. आपल्या कर्माची जर बाधा होत असेल, म्हणजे आपलं कर्म जर तशा प्रकारचं असेल तर परित्राणाचा काय फायदा होणार आहे? काहीच फायदा होणार नाही. त्यामुळे कर्माची बाधा जर असेल तर परित्राण सफल होत नाही. दुसरी गोष्ट, आपल्या पूर्वकर्माची बाधा जर असेल, पूर्वकर्माची बाधा सुद्धा कधी कधी होऊ शकते, आणि पूर्वकर्माची बाधा जरी असेल तरी सुद्धा परित्राण सफल होऊ शकत नाही. आणि तिसरी गोष्ट, त्या परित्राणाच्या प्रती, त्या बुद्ध वचनाच्या प्रती जर आपल्या मनामध्ये विश्वास नसेल, आपली श्रद्धा नसेल तर तेव्हाही परित्राण सफल होऊ शकत नाही. या 3 गोष्टी अत्यंत महत्वपूर्ण आहेत. कधी कधी असं होतं, आपली श्रद्धा जर असते आणि श्रद्धेच्या भावनेनं आपण ती परितदेशना करत असतो परंतु त्याचा लाभ होत नाही. वर्तमान काळामध्ये असणारे जे कर्म आपले असतात तर ते त्याला बाधक ठरत असतात. कधी कधी पूर्वकर्म सुद्धा त्याला बाधक ठरत असतात आणि त्यामुळे तशा प्रकारे त्याचा लाभ होत नाही. जर त्या पूर्वकर्माची बाधा जर नसते, उदाहरण म्हणून जर पूर्वकर्माची जर बाधा नसते तर चिंचेनं भगवंतावरती आरोप घेतला असता का? भगवंत तर भूत भविष्य जाणणारे होते. मग भूत भविष्य जर भगवंत जाणणारे असतील तर चिंचा मानविका भगवंतावरती आरोप घेत आहे हे भगवंताला दिसलं नसतं का? भगवंताला समजलं नसतं का? कारण भगवंत तर जाणणारे आहेत ना, भगवंत भूत भविष्य वर्तमान जाणणारे आहेत. मग चिंचा जर येत असेल तर भगवंताने सांगायला पाहिजे होतं की त्या चिंचेला रोका, ती चिंचा माझ्यावरती आरोप करत आहे. परंतु भगवंत जाणतात की हा माझ्या पूर्वकर्माचा विपाक आहे, हा पूर्वकर्माचा परिणाम आहे. त्यामुळे मी हिला आता जरी रोखलं तरी केव्हा ना केव्हा हे माझ्यावरती आरोप करणारच आहे. सुंदरीच्या संदर्भामध्ये सुद्धा तसंच आहे. पूर्वकर्म भगवंताचे ते असतात. नालागिरी हत्ती नावाचा हत्ती जो भगवंतावरती आक्रमण करतो त्याचेही पूर्वकर्म असतात. भगवंताला 6 वर्षापर्यंत जी साधना करण्यासाठी एवढे परिश्रम करावे लागतात, एवढा वेळ भगवंतात जातो, त्यालाही त्यांचे ते पूर्वकर्म असतात. भगवंताच्या पायाचं जे रक्त देवदत्त गदकड पर्वतावरून दगड फेकतो त्याचा एक छोटासा भाग भगवंताच्या पायाला लागतो, भगवंताचं रक्त निघतं, तेही भगवंताचे पूर्वकर्म असतात. भगवंताला मारण्यासाठी देवदत्त काही मनुष्यांना पाठवतो, तेही भगवंताचे पूर्वकर्म असतात. म्हणजे जर भगवंताला पूर्वकर्म जर सोडत नसतील तर आपलं जीवन काय आहे? आपण तर सर्वसामान्य आहोत, आपण तर पृथक आहोत. भगवंत असे म्हणतात, जर तुम्ही बी पेरलं जमिनीमध्ये
तुम्ही बी पेरलं तर ते उगवणार उगवणार आहे. तुम्ही असं ठरवलं की आता त्याने उगवू नये तर असं काही होणार नाही. कारण तुम्ही जमिनीमध्ये ते बी टाकलेलं आहे, त्याला शेती मिळाली आहे, त्याला हवा मिळालं, त्याला पाणी मिळालं, त्याला उष्णता मिळाली, तर सर्व प्रकारच्या गोष्टी जर त्याला मिळत असतील तर ते उगवणारच आहे. अगदी तशाच प्रकारे जर आपण कर्म करत असेल तर त्या कर्माचा परिणाम आपल्याला मिळणारच आहे. मग ते वर्तमान काळातले कर्म असो किंवा पूर्व काळातले कर्म असो, पूर्वजन्मातले कर्म असो, त्याचा परिणाम आपल्याला हा नक्कीचपणे मिळत असतो. कधी कधी असं होतं की चांगल्या कर्माचा परिणाम हा उशिरा मिळतो आणि वाईट कर्माचा परिणाम हा तात्काळ मिळत असतो. वाईट कर्माचा परिणाम तात्काळ का मिळतो? कारण ते हलकं असतं, नीच असतं. चांगले कर्म हे त्याचा परिणाम हा अनेक वेळानंतर, अनेक काळानंतर, अनेक महिन्यानंतर, अनेक वर्षानंतर कधी कधी आपल्याला मिळत असतो. जसं वाईट कर्म, आपण जर समजा एखादा अपशब्द बोलला, उदाहरण म्हणून समजा आपण जर एखादा अपशब्द बोलला, एखाद्याला जर शिवी दिली तर ती शिवी आपल्याला एका महिन्यानंतर तो देतो का? तर आता तुम्हाला शिवी दिली, थांब 1 महिनाभर मी वाट पाहतो आणि एका महिन्यानंतर मी तुला देतो, असं म्हणतो का मनुष्य? नाही म्हणत. त्याने बोलल्याबरोबर म्हणजे एका क्षणाचाही विलंब लागत नाही. समोरच्या व्यक्तीने दिल्याबरोबर त्याने 1 दिले ना, लगेच समोरचा माणूस त्याला 2 देतो. का देतो? कारण त्याचा परिणाम हा तात्काळ मिळते. अपशब्द बोलला की लगेच अपशब्द मनुष्य त्या ठिकाणी बोलत असतो. परंतु जर समजा आपण चांगलं बोललं, कोणाला मदत केली, तर तो मनुष्य लगेच आपल्याला मदत करणार नाही. अनेक दिवसानंतर जसं झाड जर लावलं तर झाड लावल्याबरोबर आपल्याला फळं काही मिळणार नाही आहे. त्या झाडाची फळं खाण्यासाठी आपल्याला वाट पाहावी लागते. भगवंत असे म्हणतात की अगदी तसंच आहे. कर्माचा जो परिणाम असतो, चांगल्या कर्माचा परिणाम कधी कधी थोड्या उशिराने आपल्याला मिळत असतो, परंतु कर्माचा परिणाम हा निश्चितपणे मिळतो. चांगले कर्म जर तुम्ही करत असाल तर उशिरा का होईना, परंतु त्या कर्माची फळं, कधी कधी काही लोक हुशार म्हणतात, काही लोक लय हुशार असतात. जसं एक म्हण आहे, म्हणजे समय का फल मीठा होता है, एक नाही, समय का फल मीठा होता है. काही लोक समजतात की समय निघून गेल्यानंतर ते फळ मिठं होऊन काय फायदा आहे, ते फळ गोड होऊन काय लाभ आहे. जर समजा एखाद्या फळाची आपण वाट पाहत आहोत आणि ते फळ जर समजा सडून गेलं तर मग काय करता? मग कधी मिळणार आहे आपल्याला, काय लाभ होणार आहे? परंतु ह्या बोलण्याच्या गोष्टी आहे, म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये परिश्रम असतील, मेहनत असतील, चांगले कर्म असतील तर त्याचे परिणाम मात्र निश्चितपणे आपल्याला मिळत असतात. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की सातत्याने आपण कुशल कर्म, आपण पुण्यकर्म केले पाहिजे. आणि त्यामुळे रतनसुत्ताचा पाठ करत असताना भगवंत असं आवाहन करतात की अंतरिक्षातील जे काही देवता असतील, मनुष्य असतील, अमनुष्य असतील, किंवा भूमीवरती जे काही देवता असतील, अमनुष्य असतील, त्या सर्व प्रकारच्या म्हणजे देवतागणांना, अमनुष्यांना सर्व प्रकारे भगवंत त्या ठिकाणी आवाहन करतात की तुमचं चित्त प्रसन्न करा, तुम्ही तुमचं चित्त आनंदित करा आणि आनंदी करून, प्रसन्न करून या देशनेला, या परित देशनेला, या परित्राण पाठाला, या रतनसुत्ताला तुम्ही श्रवण करा. जर तुम्ही प्रसन्न चित्ताने या रतनसुत्ताचा पाठ श्रवण केला तर तुम्हाला त्याचा लाभ होऊ शकतो, तुमचं मंगल होऊ शकते, तुमचं कल्याण होऊ शकते. कारण गौरवपूर्वक जर देशना आपण श्रवण करत असेल, ना, गौरव जर त्या देशनेमध्ये नसेल, म्हणजे बुद्ध वचनाच्या संदर्भामध्ये जर आपल्या मनामध्ये गौरव नसेल, गार ओच निवातोच, भगवंत असे म्हणतात की गौरव आपण केला पाहिजे, ऐक ना. गौरव भाव जर आपल्या चित्तामध्ये असेल तर त्या ठिकाणी त्या देशनेचा लाभ आपल्या जीवनामध्ये आपल्याला होत असतो. कारण आपली जी वाणी आहे ही वाणी अत्यंत सुभाषित असली पाहिजे, वाणी अत्यंत सुभाषित असली पाहिजे. म्हणजे आपली जी भाषा आहे ती अत्यंत चांगली असली पाहिजे. भगवंताची जी वाणी आहे ती अत्यंत मृदू होती, अत्यंत कोमल होती आणि ती सुभाषित वाणी होती. जेव्हा जेव्हा सुभाषित वाणी आपण श्रवण करत असतो, जेव्हा जेव्हा सुभाषित वाणी आपल्याला श्रवण करण्याची म्हणजे संधी उपलब्ध होत असते, तर त्याचं महान आणि असीम असं पुण्य असतं, त्याचं खूप मोठं पुण्य असतं. महामोगल्यान भंतेजे म्हणजे सांगतात, महामोगल्यान भंतेजे अशा प्रकारचे अनेक उदाहरण त्यांच्या संदर्भामध्ये, म्हणजे विमानवत्थू आणि पेतवत्थू नावाचे जे ग्रंथ आहे, तर विमानवत्थूमध्ये म्हणजे अशा प्रकारचे संदर्भ आपल्याला पाहायला मिळतात की जे लोक कुशल कर्म करतात, म्हणजे अगदी बघा, एखादं छोटस फूल
म्हणजे एका छोट्याशा फुलाद्वारा जरी भगवंताची पूजा केली असेल, महामोगलान म्हणते, म्हणजे देवतेला विचारतात की तू असं कोणतं कर्म केलं आहे, कोणतं पुण्यकर्म केलं, कोणतं कुशल कर्म केलं की या कुशल कर्माच्या बलाने तू देवतागतीला प्राप्त झाली आहे. तर त्यांना ती लज्जाभाव वाटतो. ते म्हणतात की म्हणते आम्ही काय असं विशेष कर्म केलं नाही, आम्ही या देवताभूमीमध्ये येण्यासाठी आम्ही दान सुद्धा केलं नाही, आम्ही शील पालन सुद्धा केलं नाही, आम्ही प्रज्ञेचा अभ्यास सुद्धा केला नाही, परंतु आमची मालकीन, आम्ही तर दासा होतो, परंतु आमची मालकीन जेव्हा भगवंतासाठी दान पुण्य करत होते, शील पालन करत होते, तेव्हा आम्ही फक्त हात जोडून त्या दानाचं फक्त अनुमोदन करायचो की साधू साधू, आमची मालकीन खूप चांगल्या प्रकारचं दान पुण्य करत आहे. कारण आम्ही तर नोकर आहोत आणि नोकरी नसल्यामुळे, मूर्ख नसल्यामुळे आम्ही ते दान पुण्य करू शकत नाही. परंतु आमच्या मालकीने केलेल्या दानामध्ये आम्ही केवळ साधुवाद दिला आणि त्या साधुवादाच्या बलाने ते जे कुशल कर्म, कारण आम्ही आमचं चित्त हे प्रसन्न ठेवलं, आनंदी ठेवलं आणि त्या सुभाषित वाणीला म्हणजे भगवंताच्या वाणीला आम्ही साधुवाद दिला, आम्ही साधुवाद केला आणि त्या कुशल कर्माच्या बलाने आम्ही देवता गतीला प्राप्त झालो आहोत. आम्ही दानही केलं नाही, आम्ही शीलही पालन केलं नाही, आम्ही प्रज्ञेचा अभ्यास सुद्धा केला नाही, परंतु आमचं काही क्षणापुरतं आम्ही आमचं चित्त प्रसन्न केलं, आनंदी केलं आणि त्या प्रसन्न चित्ताच्या द्वारा आज आम्ही सुगतीला प्राप्त झालो आहोत, या देवता गतीला आम्ही उत्पन्न झालो. अगदी एक छोटस फूल जरी भगवंताला दिलं, अगदी एक छोटस फूल भगवंताच्या चरण कमलावरती प्रसन्न चित्ताने ठेवलं तर अनेक देवता सुगतीला प्राप्त झालेले आपल्याला पाहायला मिळतात. एक ग्लासभर पाणी जरी श्रद्धेनं भगवंताला दिलं किंवा भिक्खू